तर इथे माझी मॅडम बसलेली आहे, झोपून उठली आहे संध्याकाळची. जसं सकाळची शाळा असते मग दुपारी थोडंसं झोपणं होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा नाश्ता म्हणून खाते फरसाण. मॅडम तिला विचारलं मी काय हवं आहे, तर मला बोलते की फरसाण खायचं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही हे शुभचिन्हांचं तोरण मी घेतलं आहे आपल्या स्वामी समर्थांच्या मठातनं. तर बाहेरचा जो दरवाजा आहे तो नेहमी स्वच्छ असावा, रांगोळीने किंवा काही म्हणजे हळदीचं लेपन वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं असावं, याच्याकडे आम्ही काळजी घेतो. कारण आपली लक्ष्मी जी आहे ती बाहेरच्या दरवाजातूनच आत येत असते, त्याच्यामुळे बाहेरचा दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसलेला, चांगला छान सजवलेला, तोरण लावलेला दरवाजाला नेहमी असावं असं म्हणजे अशी आपली मोठी माणसं सांगतात. तर त्याप्रमाणे आम्ही तरी प्रयत्न करतो सगळं व्यवस्थित ठेवण्याचा. तर इथे संध्याकाळची वेळ होती, बत्ती झालेली आहे आणि इकडे तुळशीलाही गॅलरीमध्ये आमची तुळस ठेवलेली आहे आम्ही, तर तिकडे दिवाबत्ती केलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि आता थंडी सुरू झालेली आहे, तर थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर यायचं म्हणजे खूप थंडी लागते. आणि इकडचं तुम्ही बघू शकता संध्याकाळचा व्ह्यू आमच्या गॅलरीतनं मस्तपैकी. आणि इकडे आता आम्ही निघालेलो आहोत एका ठिकाणी, म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो. कास्य मसाज जे आपलं फूट मसाज आणि आपलं जे बॅक मसाजचं जे आहे आमच्या इथे शॉप तिकडे, तर त्याचे जाण्याआधी सुज्ञाला मी लावते आहे मदर्स पर्सचं मॉइश्चरायझर, जे मी ॲमेझॉनवरनं मागवलं. तर तिला व्यवस्थित मी मॉइश्चरायझर लावलं, कारण बाहेर तसं की आता थंडी वाढत चालली आहे दिवसेंदिवस, तर आपले हात आणि पाय आहेत ना लहान मुलांचे मोस्टली व्हाईट असं दिसतात, तर त्याच्यामुळे मॉइश्चराईज असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तिला मॉइश्चरायझर मी लावत आहे. हे मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे, मदर्स पर्सचं फर्स्ट टाईम मागवलं. त्यात शिया बटर आहे, कोकोनट ऑइल आहे, खूप छान मॉइश्चराईज ठेवतं. म्हणजे तुम्ही जर आत्ता लावलं तर 2 ते 3 तास तरी व्यवस्थित मॉइश्चराईज ठेवते स्किन. तर मी फर्स्ट टाईम तिच्यासाठी हे मागवलं ह्या ब्रँडचं. ॲक्च्युली मी हिमालयाचं पहिलं यूज करायचे, तर ह्या ब्रँडचं मी फर्स्ट टाईम मागवलेलं आहे, खूप छान आहे. हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता माझी सोन पण रेडी होते, आम्ही पण रेडी होऊ, मी आणि आई. तर आम्ही जाणार आहोत काय ते कास्य थाळी ना, कास्य मसाज असं एक शॉप आहे आमच्या गोरेगावमध्ये, बहुतेक सर्वच ठिकाणी आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहोत पायाला थोडासा एक मसाज घेण्यासाठी आणि एक बॉडी मसाजसाठी. नॉट तसं सलॉन आणि ब्युटी पार्लरमधलं मसाज वगैरे नाही आहे, 5 ते 10 मिनिटाचंच असतं हे. तर ते काय आहे बहुतेक जणांना आपल्या सबस्क्रायबरना माहितीही असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकते आहे. तर तुम्ही बघा आम्ही कुठे जातो आहे. तर इथे मी आली आहे चरण स्पर्श हे जे शॉप आहे. इकडे बहुतेक ठिकाणी तुम्ही याच्या ब्रांचेस बघितल्या असतील. इकडे वेगवेगळे पॅकेजेस असतात आपले, जे कास्य थाळी म्हणजे कास्य मसाज असतो, फूट मसाज आपला. आणि ही जी चेअर आहे ती स्पेशली बॅक मसाज आणि नेक मसाजसाठी आहे. इकडे सगळ्या आपल्याला सूचना वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत त्यांच्या शॉपमध्ये. फूट मसाजसाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स ते लोक वापरतात, आयुर्वेदिक ऑइल, तिळाचं तेल, परत ह्याचं कोकोनट ऑइल, तसंच आयुर्वेदिक, परत घी, असं वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स ते लोक यूज करतात मसाजसाठी. तुम्ही बघू शकता आई इथे मसाज करून घेत आहेत पायांचा. आणि बघू शकता तुम्ही ते 10 मिनटाचा टायमर असतो आणि ते वेगवेगळे त्याचे पॅकेजेस आहे. जर सिंगल एकदाच जर करून बघायचं असेल, आपल्याला ट्राय करायचं असेल, तर प्रत्येक ऑइलप्रमाणे त्यांचं 20 रुपये म्हणजे 30 रुपयापासून स्टार्ट होतं, 30 रुपीजपासून 10 मिनिट्ससाठी. आणि 10 मिनिट्स असा मसाज म्हणजे करू शकता. तर आई ते करत आहेत. आईने तर पॅकेजच घेतलेलं होतं, एक 400 रुपीजमध्ये 10 वेळा काही 12 वेळा करू शकतात. तर हे खूप छान, म्हणजे एक बोलतात ना पायाला एकदम रिलॅक्स वाटतं आणि जी काही उष्णता असते आपल्या बॉडीमध्ये तीही म्हणजे कमी व्हायला मदत होते. तिकडे सगळं चार्ट दिलेलं आहे की कुठले कुठले प्रेशर पॉईंट्स आहे, तर त्याप्रमाणे आपण ते थाळी जशी फिरते त्याप्रमाणे आपण ते जे डॉट्स असतात प्रेशर पॉईंटसाठी, तर तिकडे आपण आपले पाय ठेवून व्यवस्थित मसाज घेऊ शकतो. तर जोपर्यंत आई कास्य म्हणजे फूट मसाज घेत आहे, तर मी इथे बॅक मसाज घेत होती. कारण थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की कंबरदुखी, आपलं जे दुखणं असतं ते परत चालू होतं थंडी पडायला लागली की. इथे माझा झालेला होता बॅक मसाज जे 10 मिनिट्सचा असतो, 10 मिनिट्सचे 50 रुपीज ते लोक चार्ज करतात. आणि इकडे मी आता फूट मसाज
इकडे मी आता फूट मसाज घेत आहे. ज्या मसाजमुळे खरंच खूप रिलॅक्स फील होतं. तर इथे सगळे ना तिथे जे यंत्र वगैरे मिळतात तिकडे ते सगळं इथे दिलेलं आहे म्हणजे मसाजसाठी. परत इथे जे पॉईंट्स आहेत फूट मसाजमध्ये जे कोणते कोणते पॉईंट्स आहेत, जे कुठल्या कुठल्या म्हणजे डोळ्यांसाठी हेडसाठी जे प्रेशर पॉईंट्स असतात ना ते पॉईंट्स इथे पूर्ण डिटेल्स इथे मेन्शन आहे. तर आम्ही आता इथे जवळपास 2-3 महिने झाले इथे येतो. पण खरंच खूप रिलीफ वाटतं पायांना. म्हणजे असं जेव्हा आपली पिरियड्स वगैरे सुरू असतात तेव्हा आपले म्हणजे पायाचे तळवे मोस्टली दुखत असतात किंवा कंबर आपली म्हणजे येण्याच्या अगोदर पिरियड्स किंवा पिरियड्समध्ये असताना दुखत असतात, त्यावेळी आपण हा मसाज घेऊ शकतो. तर इकडे हे सगळे यंत्र म्हणजे विकत म्हणजे घेऊ शकतो आपण आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे, असं काही महागडं नाही आहे. तर असा मी पायाचा मसाज 10 मिनटं इथे पहिला क्लॉकवाईज नंतर अँटी क्लॉकवाईज असं ते मसाज होतं. इथे आईनी नंतर बॅक मसाज घेतलेला आहे. हा आम्ही रोज असं येत नाही, कधीतरी आठवड्यातनं एकदा किंवा 2दा असं आमचं येणं होतं किंवा ज्या वेळेला असं वाटतं तेव्हा. तर इकडे मी ना खूप आईंची एक रेसिपी मी शूट केली होती पोह्यांच्या चिवड्याची, जी खूप म्हणजे मी म्हणते ना असा चिवडा मी तरी बाहेर खाल्लेला नाही आहे जसं आई बनवतात. तर मी शूट केलेली होती पण मी टाकायला विसरले होते. तर इथे तेलामध्ये ही जी चाळणी आहे, तेल थोडंसं तापलं ना की चाळणीमध्ये पोहे आईने भाजून घेतले. पूर्ण पोहे तेलात नाही घालायचे, नाही तर तेल एकदम असं ऑइली होतो चिवडा. तर चाळणी आतमध्ये घातली स्टीलची आणि त्याच्यावर ते पोहे फ्राय करून घेतले फुलेपर्यंत. एका टोपामध्ये घेतले. त्याच्यानंतर शेंगदाणे, सुकं खोबरं बारीक केलेलं म्हणजे थोडंसं असे तुकडे केलेलं आणि डालियाची जी डाळ असते ती व्यवस्थित भाजून घेतली. ज्याप्रमाणे पोहे भाजून घेत आहेत त्याप्रमाणे ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट म्हणजे काजू जर हवे असतील काजू तर तेही आपण फ्राय करून घालू शकतो शेंगदाण्यासारखेच. तर इकडे एका मोठ्या कढईमध्ये आईने तेल गरम केलं आणि त्याच्यानंतर जी चाळण आहे त्याच्यामध्ये ते भाजून घेतले पोहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ, थोडंसं हिंग आणि हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता असा तेलामध्ये भाजला तरी चालतो चाळणीमध्ये. पण तेल आईने वेगळं थोडंसं तेल एका वाटीमध्ये घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या मिरच्या आहेत मिरच्या जवळपास जास्त घालायच्या, कारण हा जो चिवडा आहे तो तिखट खूप छान लागतो. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला जर शेव व्हाईट कलरची जी शेव असते जी आपली डाएट चिवड्यामध्ये मिळते त्याप्रमाणेही तुम्ही ती आणून जरी घातली तरी छान लागतं. पण आम्ही काही अशी बाहेरून काही आणलेलं नव्हतं, जे आपलं म्हणजे घरात त्यांनी जे भाजलं होतं पोह्या चिवड्यासाठी तेच फक्त इथे त्यांनी घातलं. इकडे ह्या मिरच्या त्या फ्राय करतायत आणि हे जाडे पोहे होते. जाडे पोहे घ्यायचे त्याच्यासाठी, पातळ पोहे नाही घ्यायचे. जे आपण कांद्या पोह्यांसाठी पोहे वापरतो ते पोहे इथे घ्यायचे आहेत. तर इथे मस्तपैकी ते पोहे फुलतात तेलामध्ये. पातळ पोहे नाही फुलणार जसे आपले जाडे पोहे फुलतात आणि जाड्या पोह्यांची चव ह्या चिवड्यामध्ये खूप छान येते. थोड्याशा तेलामध्ये बघू शकत असाल एका वेगळ्या वाडग्यामध्ये आईनी मिरच्या भाजलेल्या आहेत. तिथे मीठ आम्ही जे ब्लॅक सॉल्ट वापरतो म्हणजे जे आपलं रॉक सॉल्ट वापरतो ते घातलेलं आहे व्यवस्थित. इथे नंतर आईनी फोडणी दिली, कारण ते तेल आहे ते पूर्ण ते मिरचीचा जो तिखटपणा आहे तो पूर्ण त्या तेलामध्ये उतरतो. इथे तुम्ही बघू शकत असाल थोडासा ठसका वगैरे लागतो आपल्याला फोडणी करताना, पण नंतर जी चव येते ह्या चिवड्याला ती अप्रतिम असते. म्हणजे मला तरी आठवत नाही की असा चिवडा मी बाहेर कुठे खाल्ला असेल. तर इथे व्यवस्थित आई जवळपास ह्या ना 15 ते 20 तरी मिरच्या होत्या हिरव्या. पोपटी मिरच्या नाही घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित त्यांनी त्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग ते जे टोपामध्ये पूर्ण त्यांनी जे भाजून घेतलेलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये वरून त्यांनी ती जी फोडणी केलेली होती ती त्यांनी त्याच्यामध्ये घातली आणि पूर्ण जो चिवडा आहे तर टोपातनं पूर्ण म्हणजे परतून घेतला व्यवस्थित चमच्याने, जेणेकरून ते जे मिरचीचं तिखट जे आहे ते सगळीकडे लागेल. हे बघा तुम्ही बघू शकता इथे ते पूर्णच जे आपला जे तडका दिलेला आहे ते पूर्णपणे सगळ्या आपल्या जे जिन्नस आपण घातलेले आहेत त्याला लागण्यासाठी त्या पूर्ण परतून घेत आहेत. तर हा चिवडा तुम्हीही नक्की करून बघा. एवढा आम्ही क्वांटिटीमध्ये केलेला पण लगेच संपला. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.